फ्रेंड्स, तुम्हालाही मेकअप करताना ब्लशर कुठल्या कंपनीचा लावायचा, कसं लावायचं हा प्रश्न पडत असेल तर हा आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी. मी आज तुम्हाला डॉर्जे कंपनीचं ब्लशर आणि कंटोरिंग पॅलेट दाखवणार आहे. हे 2-in-1 पॅलेट आहे ब्लशर आणि कंटोरिंगसाठी. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप छान शेड्स दिलेले आहेत. हे जे कलरफुल शेड्स दिसतात हे ब्लशरचे शेड्स आहेत आणि हे जे ब्राऊन शेड्स आहेत हे सगळे पावडर कंटोरिंगचे शेड्स आहेत. ओके, तर आता हे जे लाईट शेड्स तुम्हाला दिसत आहेत माझ्या हातामध्ये, तर हे जे लाईट शेड्स आहेत हे आपण मीडियम टू फेअर स्किन टोनसाठी यूज करतो आणि हे जे डार्क शेड्स दिसत आहेत ते डार्क स्किन टोनसाठी आपण यूज करू शकतो. ओके, तर आता ब्लश कसं अप्लाय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ब्लश घेताना कधी पण जेव्हा आपण डिपॉझिट करायचं असेल तेव्हा ब्रशमध्ये घेतल्याच्या नंतर थोडंसं आपल्या हातावर डॅप करायचं आहे आणि डायरेक्टली आपल्या स्किनवरती आपण अप्लाय करायचं नाही आहे ब्लश, कारण ते मग पॅची लुक दिसतो. त्याच्यामुळे कधी पण डॅप करायचं आणि आपल्या स्किनवरती चिक्सवरती डॅप 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 करतच आपल्याला हे असं लावायचं आहे. मेकअप करताना ब्लश ॲप्लिकेशन हे एकदम प्रॉपर झालं पाहिजे आपलं, कारण हा मेकअपचा एकदम महत्त्वाचा भाग आहे. ब्लशर जर व्यवस्थित लागलं नाही तर आपला लुक जो पॅची दिसतो. तर माझा ब्लश ॲप्लिकेशन करून झालेला आहे. तुम्ही बघा कसा वाटतोय माझा लुक आजचा, कसा वाटतोय माझा मेकअप, मला नक्की सांगा.